ही बातमी आहे, अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला मराठवाड्यासाठी 1418 कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आहे। फार्मर आयडी आणि आधार जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य। अखेर सरकारकडून एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे। दीर्घ काळापासून आपण ज्या पीक विम्याची वाट बघत होतो त्या पीक विम्याचा निधी अखेर सरकारने मंजूर केला आहे। तब्बल 2,438 कोटी रुपयांचा हा निधी सरकारने मंजूर केला असून आता हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे। गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते, पण बऱ्याच जणांच्या खात्यात अजून 1 रुपया सुद्धा जमा होत नव्हता, काहीच पैसे जमा झाले नव्हते। आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अतिशय महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला। आता या निर्णयानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होऊ लागला आहे। जर तुमचं नाव या यादीत असेल तर आजच तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत अधिकृतपणे ही घोषणा केली आहे। त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की 2022 ते 2024 या 3 वर्षांच्या कालावधीत मंजूर झालेल्या पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचा निधी आता प्रत्यक्ष वितरणाच्या टप्प्यात पोहोचलेला आहे। जर अजून तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली नसेल तर काळजी करू नका, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्या खात्यात ती रक्कम 100% जमा होईल, अशी माहिती आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी तब्बल 21,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा जमा होणार आहे। म्हणजेच सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा आर्थिक दिलासा दिलेला आहे। अखेर गेल्या 3 वर्षांपासूनचा रखडलेला पीक विमा निधी आता तुमच्या हातात येण्याची वेळ आली आहे। 2022 ते 2024 या कालावधीत प्रलंबित असलेला पीक विम्याचा निधी सरकारने सोडायला सुरुवात केली। अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती, पीक विमा कधी येणार, खात्यात पैसे कधी जमा होणार, पण आता या सर्व प्रश्नांवर पूर्णविराम लागला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत स्पष्ट शब्दात सांगितलं की सरकारकडून हेक्टरी 21,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे। याचा अर्थ असा, आजपासून प्रत्यक्ष वितरण सुरू झालं आहे। ज्या शेतकऱ्यांची खाती कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, जर तुमची खाती या नमूद केलेल्या कोणत्याही बँकेत असेल तर 100% तुम्हाला पीक विमा भेटणार आहे। आता बँक ऑफ महाराष्ट्रानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या भारताची सगळ्यात मोठी बँक, त्याच्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि आपली साधी बँक म्हणजे पोस्टल पेमेंट बँक, आणि सगळ्यात शेवटी आहे कोटक महिंद्रा बँक आणि येस बँक। आता या नमूद केलेल्या कोणत्याही बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल आणि तुमचं खातं जर हे आधार कार्डसोबत लिंक केलेलं असेल तर तुम्ही 100% खात्री ठेवा की तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही 5 वाजेपर्यंत 100% जमा झालेली असेल, अशी अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आली। आता गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबद्दल अतिशय गोंधळ होता। सोशल मीडियावर दररोज व्हिडिओ येत होते की आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा जमा होईल, पण प्रत्यक्षात कुणाच्याच खात्यात काहीच रक्कम जमा होत नव्हती। यावर पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न विचारला। पत्रकार परिषद घेत असताना एका पत्रकाराने त्यांना थेट विचारलं की पीक विमा कधी येणार। पत्रकार परिषद चालू असताना मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला आदेश दिले की पीक विम्याचा निधी लगेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडावा। त्यामुळे आता मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर 14 महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा होत आहे। जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर काही तासातच तुमच्या खात्यात विम्याची रक्कम 100% जमा होईल। आता ही गोष्ट म्हणजे खरंच शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे। काही महिन्यांपासून पीक विम्याबद्दल अफवा उठत होत्या। काही शेतकरी म्हणत होते की पीक विमा आज जमा होणार असल्याची माहिती सरकारकडून आलेली आहे, तर काहींचं म्हणणं होतं की अशा प्रकारची कोणतीच माहिती आलेली नाही, पीक विमा हा पुढच्या काही आठवड्यांमध्ये जमा होईल। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना आता सरकारकडून पूर्णविराम देण्यात आलेला आहे। सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर पीक विम्याची रक्कम जमा होऊ लागली आहे। तुम्ही जर 2022, 23 आणि 24 या कोणत्याही वर्षात पीक विमा भरला असेल तर तुम्ही लक्षात ठेवा, आता तुमच्या खात्यात त्या विम्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। सरकारने एकूण 14 जिल्ह्यांची यादी
बँकांना सुपूर्द केलेली आहे, बँकांना दिलेली आहे आणि स्पष्ट शब्दात आदेश दिले आहेत। या 14 जिल्ह्यांमध्ये आणि ठराविक बँकांमध्ये जर शेतकऱ्यांचं बँक अकाउंट असेल तर तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम सोडावी। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पीक विमा म्हणजे 2022 ते 24चा पीक विमा अखेर मंजूर करण्यात आला। मुख्यमंत्री साहेबांच्या अंतिम निर्णयानुसार फक्त 2 ते 4 तासांमध्येच निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। आता तुम्हाला काळजी करायची काहीही गरज नाही। पण शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक पिकानुसार तुम्हाला भेटणाऱ्या विम्याची रक्कम वेगळी असणार आहे। याचा अर्थ असा, तुम्ही अर्ज करताना ज्या पिकाची नोंद केली आणि त्या पिकाचं झालेलं नुकसान किती आहे यावर आधारित तुम्हाला हेक्टरी वेगवेगळी रक्कम भेटणार आहे। आता उदाहरणच जर घ्यायचं झालं तर ज्या भागात सोयाबीनचं नुकसान झालं आहे तिथे वेगळी रक्कम, तर ज्या भागात कापूस आणि ज्वारीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला वेगळी रक्कम मिळेल। म्हणूनच तुमचं पीक आणि जिल्हा याप्रमाणे किती पीक विमा मंजूर झाला आहे हे समजून घेणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आता हे शेवटचं आश्वासन नाही तर प्रत्यक्ष निधी जमा करण्याचा टप्पा सुरू झाला आहे। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून आज येईल उद्या येईल अशा बातम्यांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही खरोखरच दिलासादायक बातमी आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण आपण पाहणार आहोत की कोणत्या पिकाला किती रक्कम मिळणार आहे आणि कोणते ते 14 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आजपासूनच पीक विमा जमा होऊ लागला आहे। आता सर्वात महत्त्वाचा भाग पाहूया, कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे आणि हे जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। जर तुमचं ऊसाचं पीक असेल आणि तुम्ही अहमदनगर, पुणे किंवा नाशिक या जिल्ह्यातील असाल तर 2022 ते 24 या 3 वर्षांच्या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी तुम्हाला हेक्टरी तब्बल 55,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा मंजूर झाला आहे। सरकारकडून याबद्दल अधिकृत माहितीसुद्धा देण्यात आली असून पुढील 2 ते 4 तासातच ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल। जर तुम्ही बीड आणि लातूर या जिल्ह्यातील शेतकरी असाल, या काळात तुमचं ज्वारीचं नुकसान झालेलं असेल तर त्यासाठी सरकारकडून हेक्टरी 32,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा मंजूर करण्यात आला। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचं तूर पिकाचं नुकसान झालं आहे त्यासाठी सरकारने तब्बल 40,000 रुपये प्रति हेक्टरचा पीक विमा मंजूर केला। जर तुम्ही गेल्या 3 वर्षांत म्हणजे 2022, 23 आणि 24 मध्ये कापूस पिकाचा विमा भरला असेल आणि तुमच्या पिकाचं नुकसान झालं असेल तर यावेळी तुम्हाला हेक्टरी 46,000 ते 50,000 पर्यंतची रक्कम मंजूर करण्यात आली। सरकारच्या माहितीनुसार नुकसानीच्या प्रमाणानुसार काही शेतकऱ्यांना 46,000 तर काहींना अक्षरशः 50,000 पर्यंतचा विमा भेटणार आहे। याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी मक्का आणि हरभरा ही पिकं घेतली होती त्यांच्यासाठी ही मदत सगळ्यात मोठा दिलासा ठरणार आहे। या दोन्ही पिकांच्या नुकसानीसाठी सरकारने सर्वाधिक निधी मंजूर केला। त्याचप्रमाणे जर तुमचं तांदळाचं पीक असेल आणि त्या पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला हेक्टरी 38,000 ते 42,000 रुपयांपर्यंतची रक्कम भेटेल। ज्वारीच्या पिकाला 33,000 प्रति हेक्टरी रक्कम सरकारने मंजूर केली आहे। यादी जाहीर केली असून त्यानुसार 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये निधी जमा होऊ लागला आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल आणि गेल्या 3 वर्षात तुम्ही पीक विमा भरला असेल तर लक्षात ठेवा, पुढील काही तासातच विमा रकमेचा मेसेज येऊ शकतो। आता सरकारने जाहीर केलेले ते 14 जिल्हे यांची यादी सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे। सरकारने काही महत्त्वाच्या अटी सांगितलेल्या आहेत। त्याच्यातली पहिली महत्त्वाची अट म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। तुमचं पीक विमा अर्ज योग्यरित्या मंजूर झालेला असणं सुद्धा गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं खातं सरकारने नमूद केलेल्या अधिकृत बँकांपैकी एका बँकेत असावं। आता ही जी निधी वितरणाची प्रक्रिया आहे ती सध्या अमरावती, बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये सुरू झाली आहे। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम 100% जमा होईल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तात्काळ सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।